तर आपलं चरक चिकित्सास्थान ही सिरीज चालू होती. त्याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण चरक 19वा अध्याय अतिसार अध्याय बघितला आणि आता आपण चरक चिकित्सास्थानचा 20वा अध्याय छर्दी हा अध्याय बघू. ठीक आहे. त्याच्यामध्ये अध्यायाचा उपक्रम काय काय दिला आहे ते बघू आधी. तर अतिसार रोगाचे वर्णन केल्यानंतर छर्दी रोगाचे वर्णन करण्यात सुसूत्रता अशी आहे की देहाचे मुख्य 2 मार्ग आहे, वरील मुख आणि खालील गुद. प्रथम अधोमार्ग रोगाचे वर्णन केलेले आहे, म्हणून ऊर्ध्व मार्गाच्या छर्दी रोगाचे वर्णन उचित आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की अतिसार रोगाचे वर्णन केल्यानंतर छर्दी रोगाचे वर्णन करण्याची सुसूत्रता अशी आहे की देहाचे जे 2 मुखमार्ग आहेत, 2 मार्ग आहेत ते कसे, वरील मुखमार्ग आणि खालील गुदमार्ग. तर प्रथम अधोमार्ग रोगाचे वर्णन केले होते जे की अतिसारमध्ये होतं आणि आता आपण ऊर्ध्व मार्ग म्हणजे छर्दी रोगाचे वर्णन बघू. ठीक आहे. तर याच्यामध्ये निरुक्ती आपण बघू की निरुक्ती काय दिली आहे. सुश्रुताचार्यांनी छर्दीची निरुक्ती खूपच स्पष्ट सांगितली आहे, जे की स्वप्रकोप कारणाने उत्कृष्टित होऊन आपल्या वेगाने मुखाला आच्छादित करून अंग प्रत्यंगांना पीडा उत्पन्न करते व मुखावाटे बाहेर पडणाऱ्या दोषाला छर्दी असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होते, जे स्वप्रकोपित कारण आहे त्याच्यानं उत्कृष्टित होऊन जे आपल्या वेगाने मुखाला आच्छादित करून अंग प्रत्यंगांना पीडा उत्पन्न करते आणि मुखावाटे बाहेर पडणाऱ्या दोषाला छर्दी असे म्हणतात. ठीक आहे. तर अग्निविषयांचे प्रश्न कोणते कोणते आहे. यशस्वी ब्रह्मज्ञान आणि तपश्चर्या प्रभावाने, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे तेवढं. तर त्याच्यानंतर आपण पाहू की छर्दीचे भेद कोणते कोणते आहे. तर छर्दीच्या भेदामध्ये प्रत्येक दोषाच्या एक याप्रमाणे 3 दोष मिळून एक सन्निपातक आणि शब्दस्पर्श रूप रसगंध अप्रिय संयोगाने एक आगंतुक असे छर्दीचे 5 प्रकार सांगितले आहे. ठीक आहे. तर छर्दीचे आपण किती प्रकार पाहू. छर्दीचे भेदमध्ये 3 जे आहे ते दोषजवाले आहे आणि बाकीचे एक सन्निपातज आहे. 3 दोषज, एक सन्निपातज आणि एक शब्दस्पर्श रूपरस यांच्या संयोगाने आगंतुक असे छर्दीचे 5 प्रकार सांगितले आहे. ठीक आहे. याचं टेबल सांगितलं. एक दोषजन्य जे आहे ते वातज, पित्तज, कफज, सन्निपातज. आगंतुक दृष्ट्या कोणता आहे, बिबित्सजा, दोरुज्जा, आमजा, असात्मजा आणि कृमिजा. म्हणजे जे वरती जे पॉईंट दिले होते शब्दस्पर्श रूप रसगंध त्याच्यानुसार हे बिबित्सजा, दोरुज्जा, आमजा, असात्मजा आणि कृमजा हे त्याचे डिव्हिजन दिले. आता बिबित्सजा म्हणजे कोणतं आहे ते, प्रतिपुरुषनीयत, दृष्टीसंयोगार्थ, असात्म्य प्रतिपन्नता. बिभत्सजा म्हणजे काय होते, किडसव्या वस्तू दिसणे किंवा खराब वस्तूचे दर्शन होणे. ठीक आहे. बिबित्सा होते त्याला, पण बिबित्सा म्हणतो. अशुची, उच्चिष्टता दिजा, पुतिजा आहे, अमेध्यजा आहे, मनोज्ञ रूपरस गंध शब्द स्पर्शज्ञा. म्हणजे विकृती उदानवायूमुळे प्रेरित विदग्ध कफ आणि पित्त तसेच दुष्ट आमाशयिक पदार्थ मुखातून बाहेर पडणे याला छर्दी असे म्हणतात. येथे एक डेफिनेशन दिली आहे की छर्दी विकृत उदानवायूमुळे प्रेरित विदग्ध कफ आणि पित्त तसेच दुष्ट आमाशयुक्त पदार्थ मुखावाटे बाहेर पडणे त्याला छर्दी असे म्हणतो. ठीक आहे. तर जे उदानवायूची विकृती झाल्यामुळे काय होते, ते विदग्ध कफ आणि पित्ताला आणि दूषित आमाशय पदार्थ मुखातून जेव्हा बाहेर पडते त्याला आपण छर्दी असे म्हणतो. छर्दी हा शब्द छद आणि अदयाच्या संयोगाने झालेला आहे. छर्द याचा अर्थ झाकणे किंवा आवरण करणे आणि अर्धचा अर्थ वेदना किंवा त्रास करणे असा आहे. ठीक आहे. छर्दी ही व्याख्या आधुनिक चिकित्सा विज्ञानाच्या व्याख्येशी मिळती जुळती आहे. म्हणजे याला वॉमिटिंग म्हणतो छर्दीला आपण, मॉडर्नमध्ये वॉमिटिंग असं म्हणतो. वॉमिटिंग इज अ फोर्सिबल एक्सपल्शन ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट थ्रू द इसोफॅगस अँड द माउथ. म्हणजे जे वरची आयुर्वेदामध्ये जी व्याख्या सांगितली आहे ती व्याख्या मॉडर्नमध्ये देखील मिळती जुळती आहे असं सांगितलं आहे. तर मॉडर्नमध्ये काय सांगितलं आहे, वॉमिटिंग इज अ फोर्सफुल एक्सपल्शन ऑफ गॅस्ट्रिक कंटेंट थ्रू द इसोफॅगस म्हणजे मुखावाटे किंवा हे बघा इसोफॅगस थ्रू किंवा माउथ थ्रू जे गॅस्ट्रिक कंटेंट बाहेर येते त्याला आपण छर्दी असं म्हणू. पण ते कसं येते, फोर्सफुली. ठीक आहे. तर आमाशयिक पदार्थ अन्ननलिके व मुखवाटे वेगाने बाहेर पडण्याच्या क्रियाला छर्दी असे म्हणतात. हे इथं आयुर्वेदाची डेफिनेशन दिली आहे. आधुनिक चिकित्सा विज्ञानामध्ये छर्दीची केंद्र कोणते कोणते आहेत. केंद्रज वमन म्हणजे सेंट्रल वॉमिटिंग, आधुनिक चिकित्सा विज्ञानामध्ये केंद्रज वमन म्हणजे सेंट्रल वॉमिटिंग, वर्तज वमन म्हणजे रिफ्लेक्स वॉमिटिंग, विसर्ज वमन म्हणजे टॉक्सिक वॉमिटिंग अशी मूळ कारणांनुसार विभागणी केलेली आहे. ठीक आहे. तर मॉडर्नमध्ये याची कशी विभागणी केली आहे की सेंट्रल वॉमिटिंग आहे, परिवर्तज वॉमिटिंग म्हणजे रिफ्लेक्स वॉमिटिंग आहे आणि विसर्ज वमन म्हणजे टॉक्सिक वॉमिटिंग, अशा 3 विभागात याची हे केली आहे, डिव्हिजन केलं आहे. ठीक आहे.
तर सर्वात आधी आपण पाहू केंद्रज वमन. तर केंद्रज वमन म्हणजे सेंट्रल वॉमिटिंग, याला आपण केंद्रज वॉमिटिंग म्हणतो. मस्तिष्कात वामक केंद्राला उत्तेजित होणाऱ्या छर्दी उत्तेजित होण्याने ही छर्दी उत्पन्न होते. आता नावातच आहे केंद्रज सेंट्रल वॉमिटिंग. तर जो मस्तिष्कात जो वामक सेंटर आहे त्याच्या वामक केंद्र आहे त्याला उत्तेजित म्हणजे स्टिम्युलस होण्याने छर्दी उत्पन्न होते. ठीक आहे. तर हे झालं. त्याच्यानंतर भय आहे, घृणा आहे, उद्विग्नतामुळे, असहिष्णुतामुळे व्यक्ती प्रभावित होतो. आणि केंद्रीय वमन म्हणजे सेंट्रल वॉमिटिंग, मस्तिष्कगत वामक केंद्राला उत्तेजित होण्याने ही छर्दी उत्पन्न होते. म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा याला जे आपण स्टिम्युलेट होते त्यामुळे जी छर्दी उत्पन्न होते त्याला आपण म्हणतो केंद्रज वमन किंवा सेंट्रल वॉमिटिंग. भय, घृणा, उद्विग्नतेमुळे असहिष्णू व व्यक्ती प्रभाव होतो त्यामुळे केंद्रीय वामक केंद्र उत्तेजित झाल्याने केंद्रीय छर्दी होते. मस्तिष्कात ट्यूमर किंवा मस्तिष्क आवरण म्हणजे शोथ, मेनिंजायटिस अशा रोगात मस्तिष्कांतर्गत इंट्राक्रॅनियल प्रेशर भार वाढल्याने वामिक केंद्र उत्तेजित झाल्याने केंद्रीय छर्दी होऊ शकते. केंद्रीय छर्दीमध्ये शिरोवेदना असते, तथापि इतर छर्दी प्रकारांमध्ये या पहिल्यांदा मळमळ आणि उदरशूल असे असते. ठीक आहे. तर हे झालं केंद्रज वमन किंवा सेंट्रल वॉमिटिंग. प्रत्यावर्ती क्रियात्मक वमन याला आपण रिफ्लेक्स वॉमिटिंग म्हणतो. नावातच आहे जे रिफ्लेक्समुळे झालेली वॉमिटिंग आहे किंवा छर्दी आहे त्याला आपण रिफ्लेक्स वमन असं म्हणू किंवा रिफ्लेक्स वॉमिटिंग म्हणू. भोजनामध्ये अतिद्रव, अतिस्निग्ध, अहृद्य आणि असात्म पदार्थाच्या आमाशयात जाऊन क्षोभ उत्पन्न करण्याने आणि आमाशयात तणावामुळे विकृत खाद्यपदार्थ आणि विभिन्न विषयुक्त पदार्थ यांच्या सेवनामुळे प्रत्यावर्ती छर्दी उत्पन्न होते. ठीक आहे. तर रिफ्लेक्स वॉमिटिंगमध्ये काय सांगितलं आहे, तर भोजनामध्ये अतिद्रवता, अतिस्निग्धता, अहृद्य म्हणजे आपल्या हृदयाला जे प्रिय नाही आहे, आणि असात्म्य म्हणजे आपल्याला सात्म्य नाही आहे अशा आणि पदार्थ हे जे पदार्थ आमाशयात जाऊन क्षोभ उत्पन्न करतो आणि आमाशयाच्या तणावामुळे किंवा विकृत खाद्यपदार्थामुळे विभिन्न विषयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे ही छर्दी उत्पन्न होते. नेक्स्ट आहे विषज वमन किंवा टॉक्सिक वॉमिटिंग. मिठाचे पाणी, तुरटी, ताम्र इत्यादी प्रवर्तन क्रियाने वामक केंद्राला उत्तेजित करतात, तसेच यांचा वामक केंद्रावर प्रत्यक्षसुद्धा परिणाम होतो. छर्दीमध्ये वायूची ऊर्ध्वगती होते, त्याचे अनुलोमन होत नाही. या रोगात उदानवायूची विकृती प्रमुख असते. ठीक आहे. तर छर्दीमध्ये काय सांगितलं आहे की वायूची ऊर्ध्वगती होते, त्याचे अनुलोमन होत नाही. या रोगात उदानवायूची विकृती प्रमुख असते. वमन समुद्र प्रवास, विमान प्रवास, रेल्वे, बस इत्यादीमधून प्रवास यांची सवय नसल्यामुळे होते. ठीक आहे. तर आपण ट्रॅव्हल करतो, समुद्र प्रवास करतो किंवा वमन हे विमान प्रवास करतो, रेल्वेमधून प्रवास करतो, बसमधून प्रवास करतो, तर आपल्याला याची सवय नसते, त्यामुळे काय होते, वमन होऊ शकते. पश्चात मतानुसार कारणे. पश्चातमध्ये आधुनिक मतानुसार कारणे कोणते कोणते आहे, कॉजेस सांगितले आहे. वॉमिटिंग मे बी टॉक्सिक, रिफ्लेक्स, सेंट्रल ऑर ऑब्स्ट्रक्टिव्ह इन ओरिजिन. म्हणजे वॉमिटिंग कशी राहू शकते, टॉक्सिक राहू शकते, रिफ्लेक्स करणारी राहू शकते, सेंट्रल म्हणजे जे मेडुला ऑब्लॉंगेटा आहे त्याला स्टिम्युलेट करून होणारी राहू शकते, किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह एखादं अडथळा निर्माण न झाल्याने पण होऊ शकते. ठीक आहे. तर द इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ वॉमिटिंग अँड नॉशिया आर. याचे कॉजेस काय काय आहे ते बघू आपण. गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॉजेस आहे, गॅस्ट्रायटिस होऊ शकते, कोलेसिस्टायसिस होऊ शकते, कायरोसिस ऑफ लिव्हर, कार्सिनोमा ऑफ स्टमक म्हणजे कॅन्सर, इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे इंटेस्टाईनमध्ये काही ऑब्स्ट्रक्शन झाल्याने, व्हायरल हेपेटायटिस म्हणजे जॉन्डिस वगैरे झाल्याने, पायलोरिक स्टेनोसिस झाल्यानं, पायलोरिक म्हणजे पायलोरिक रिजन जे आहे त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण झाल्याने. ठीक आहे. पॅनक्रियाटायटिसने होऊ शकते, इन्फ्लॅमेशन होऊ शकते. ठीक आहे. मग दुसरा कॉज आहे पॉयझनस. याच्यामध्ये फूड पॉयझनिंगमुळे होऊ शकते, अल्कोहोलिझम आणि युरिमिया म्हणजे युरिया जास्त गेला आपला युरिन थ्रू, त्याच्यामुळे पण होऊ शकते. ठीक आहे. किंवा युरियाचे प्रमाण वाढल्याने त्याच्यामुळे होऊ शकते. मग ड्रग्स, कोणत्या कोणत्या ड्रग्समुळे पण होऊ शकते, तर डिजिटॅलिस आहे, ओपियम आहे, मॉर्फिला आहे, ॲनेस्थेशियामुळे पण होऊ शकते, एमेटिक्स म्हणजे जे छर्दी प्रवृत्त करते किंवा
वॉमिटिंग कॉज करते त्याच्यानं पण होऊ शकते. ओस्ट्रोजन आहे, झॅन्थाईन्स आहे, अँटीबायोटिक्स आहे, याच्याने पण होऊ शकतात. रिफ्लेक्स कॉजेस म्हणजे रिफ्लेक्स कोणते कोणते आहे तर मायग्रेन आहे. मायग्रेनवाल्या व्यक्तीला डोकं ठीक आहे. तर रिफ्लेक्स कॉजमध्ये मायग्रेन आहे, इयर डिसीज आहे, सिव्हिअर पेन आहे, मायनर डिसीज येते, सी और एअर सिकनेस येते, कॉलिक पेन्स येते, अजून लेब्रिनायटिस येते. म्हणजे लेब्रिन जे मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होणे. ठीक आहे. मग सिस्टमिक डिसऑर्डर कोणते कोणते आहे? फीवर येते, युरेमिया होते, प्रेग्नेन्सीमध्ये होऊ शकते, कंजनेटिव्ह हार्ट फेलियर याच्यामध्ये पण होऊ शकतं. सायकिक कॉजेसमध्ये कोणता? अनप्लेझंट स्मेल, घाणेरडी सुगंध आल्यामुळे, टेस्टमुळे, फिअरमुळे, भीतीमुळे, डिस्गस्ट और ट्रॅजिक साईट्स, हिस्टेरियामुळे, न्यूरेस्थेनियामुळे. न्यूरोलॉजिकल कॉजेस कोणते कोणते आहे? सेरेब्रल ट्यूमर आहे, मेनिंजायटिस आहे, मायग्रेन येते, टेबॅटिक क्रायसिस येते, याच्यामुळे पण होऊ शकते. लास्ट आहे एंडोक्राईन कॉजेस, याच्यामध्ये एडिसन्स डिसीज, हायपर पॅराथायरॉइडिझम, थायरोटॉक्सिकोसिस. ठीक आहे. हे झाले मॉडर्नचे कारण. आता आपण छर्दीचे पूर्वरूप बघू आपण. तर छर्दीच्या पूर्वरूपमध्ये काय सांगितलं आहे? छर्दीच्या पूर्वरूपमध्ये आपले तोंड कसे मळमळते, तोंडाला पाणी सुटते, भोजनाविषयी घृणा येते किंवा द्वेष उत्पन्न होणे, हे छर्दीचे पूर्वरूप आहे. कोणते कोणते आहे? मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, भोजनाविषयी घृणा उत्पन्न होणे, हे छर्दीचे पूर्वरूप आहे. त्याच्यानंतर आपण वातच छर्दीचे निदान आणि संप्राप्ती पाहू. तर याच्यामध्ये याचे निदान काय काय आहे? व्यायाम करणे, तीक्ष्ण औषध, शोक, रोग, भय, उपवास आदी कारणांमुळे अतिकृश व्यक्तीचा वायू प्रकोपित होतो आणि मांसस्रोतांमध्ये स्थानसंश्रय करून तेथून दोषांना उत्क्लेशित करून मुखाच्या दिशेने फेकतो. तो आमाशयात मळमळण्याची भावना उत्पन्न करून हृदयादी मर्मस्थानांना पीडित करून आपल्या वेगाने छर्दी रोग उत्पन्न करतो. ठीक आहे. तर याची संप्राप्तीमध्ये काय सांगितलं आहे की व्यायाम करणे, तीक्ष्ण औषध, कासादी, शोक, रोग, भय, उपवास हे जे आहे याचे निदान सांगितलं आहे. या अतिकृश व्यक्तीला का करतात? वायू प्रकोपित करतात. हे संप्राप्ती इथं पाहू आपण. व्यायामादी कारणाने महास्रोतात वायूची विकृती होते, आमाशयस्थ दोषाचा उत्क्लेश होते, अंगामध्ये पीडा उत्पन्न होते, मुखाला आच्छादन करतात, त्यामध्ये त्यानंतर छर्दी उत्पन्न होते. ठीक आहे. तर निदानाच्या सेवनानंतर महास्रोतांमध्ये वायूची विकृती, आमाशयस्थ दोषाचा उत्क्लेश होते, ते अंगामध्ये पीडन उत्पन्न होऊन मुखाला आच्छादन करते, म्हणजे तोंडात येते आणि छर्दी रोग उत्पन्न करते. ठीक आहे. तर दोष कोणते कोणते आहे? तर दोष याच्यामध्ये वायू आहे, दृश्य, अन्न, रस आणि अन्न आहे. अधिष्ठान कुठं कुठं होऊ शकते? अन्न व स्रोतस, मन व स्रोतस याचे अधिष्ठान आहे. ठीक आहे. तर वातच छर्दीचे लक्षण आपण बघू आता. याच्यामध्ये वातप्रकोपजन्य छर्दी रोगात अत्यंत कष्टाने मोठ्या वेगाने वातप्रकोपजन्य छर्दी रोगात अत्यंत कष्टाने मोठ्याने वेगाने अत्यल्प द्रव्य बाहेर पडतो. वमनद्रव फेसयुक्त, तुरट, काळसर, पातळ, तुरट रसाचा असतो. रोग्याच्या छातीत व बरगंड्यात दुखतात. ठीक आहे. तर तोंड जे आहे ते कोरडे पडते. डोक्यात व पोटात नाभी प्रदेशात वेदना होतात. त्यात खोकला येतो, घसा बसलेला असतो, शरीरभर सुया टोचल्याप्रमाणे दुखते, उलटीच्या वेळी मोठ्या आवाजात ढेकर येतात. तर हे वातछर्दीचे लक्षण आहे. कोणते कोणते लक्षण आहे? अत्यंत कष्टाने मोठ्याने वेगाने अल्पद्रव बाहेर पडते. तो कसा असतो? तो फेसयुक्त असतो, तुरट काळसर असतो. रोगाची छाती आणि बरगंडा याच्यामध्ये दुखतात. वात आहे तर पेन तर होणारच आहे. ते कसे कोरडे पडतात, वृक्षतामुळे कोरडे होतात. डोका आणि पोटा नाभी प्रदेशात याच्यामध्ये पण वेदना होतात. त्याला खोकला येते आणि शरीरभर सुया टोचल्याप्रमाणे दुखते. ठीक आहे. हे झालं वातचे. त्याच्यानंतर पित्त छर्दीचे निदान आणि संप्राप्ती बघू आपण. अजीर्ण असूनही भोजन केल्यामुळे, कटु आम्ल विदाई आणि उष्ण पदार्थ अतिसेवन केल्यामुळे आमाशयात पित्ताचे आधिक्य होते. त्यामुळे ते आपले प्रबळ वेगाने रासायनिकमध्ये पसरते आणि वर नेऊन हृदय मर्माला पीडित करून वमन उत्पन्न करतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं? जे पित्त प्रकोप करणारी कारणे आहे, जसं कटु आम्ल विदाई पदार्थ आहे, उष्ण पदार्थाचे अतिसेवन आहे, या आमाशयामध्ये काय करते? पित्ताचे आधिक्य करते. त्यामुळे काय होते की ते आपले प्रबळ वेगाने रसायनीमध्ये पसरते व वर येऊन हृदयाला मर्माला पीडित करून वमन उत्पन्न करते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? पित्त छर्दीचे लक्षणं कोणते कोणते आहे ते पाहू आपण.
पित्त प्रकोपाने होणाऱ्या वमनामध्ये पिवळे, हिरवे, अतिउष्ण, कडवट, करपट स्वरूपाचे द्रव पडते. वमनामुळे दाह झाल्याने रोग्याला मूर्छा येते, तहान लागते, तोंड कोरडे होते, डोके तालू किंवा डोळ्यात आग होते, डोळ्यांसमोर अंधारी येते आणि डोकं कसं गरगरते. तो नॉर्मलच पित्ताचे लक्षणं सांगितले आहे. तेच आधी त्याच्या वर्णाचा उल्लेख केला आहे. जसं हिरवं होतं अतिउष्ण, पिवळे जे आहे ते स्वरूप असते द्रवाचे, दाह हा लक्षण सेम आहे, मूर्छा, तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, डोळ्यात आग होणे आणि अंधारी येणे. ठीक आहे, हे पित्ताचे लक्षणं सांगितले आहे. त्यानंतर कफत छर्दीचे निदान आणि संप्राप्ती. त्याच्यामध्ये बघू आपण, स्निग्ध, खूप जड, कच्चा, विदाई आहार सेवनामुळे, दिवसा झोपल्यामुळे, तसेच अन्य कफवर्धन कारणांमुळे कफाची अतिवृद्धी होते. त्यामुळे तो प्रबळ कफ उरस्त स्थल म्हणजे शिर, हृदय, मर्म आणि रसायनीमध्ये पसरून वमन रोग उत्पन्न करतो. झाले त्याची कफछर्दीचे संप्राप्ती आणि निदान. ठीक आहे, त्याची लक्षणे आपण बघू की कफछर्दीच्या रोग्याला शहारे येऊन स्निग्ध, घट्ट, गोडसर, केवळ कफ, उलटी वाटे बाहेर पडतो. उलटी होताना त्रास होत नाही. रोग्यांच्या डोळ्यावर झापड असते, त्यांच्या तोंडाला गोडसरपणा असते, कफ बाहेर टाकतो, नकाता पोट भरल्यासारखे वाटते, खूप झोप येते, जेवावे वाटत नाही आणि शरीर जड पडते. ठीक आहे, त्यानंतर सन्निपात छर्दीची निदान आणि संप्राप्ती. याच्यामध्ये आपण पाहू की पथ्याचा विचार न करता सर्व रसांचे ज्या व्यक्ती निरंतर सेवन करतात त्यांच्या आमदोषामुळे ऋतूंच्या विपरीत समदोष वात, कफ, पित्त एकदम कुपित होऊन त्रिदोष छर्दी उत्पन्न करतात. सन्निपात जे आहे तर तिन्ही दोषांचा प्रकोप होईल. पथ्याचा विचार न करता जे सर्व रोगाचे सेवन करते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होते, आमदोषामुळे आणि ऋतूच्या विपरीत आहार सेवन केल्याने सन्निपाती छर्दी उत्पन्न होते. आता त्याचे लक्षणे काय, मिक्स लक्षणे दिसन. सन्निपाती छर्दीचे त्रिदोष प्रकोपामुळे होणारे वमन, रोगांमध्ये खारट, आंबट, निळसर, घट्ट रक्त मिश्रित असे वमन बाहेर पडणे, रुग्णाच्या पोटात दुखते, जेवण न पचणे, अरुची, दाह, तृष्णा, श्वासाधिक्य, खूपच मूर्छा येणे, हे सर्व लक्षणे दिसतात. मग काय आहे प्राणघातक छर्दीचे लक्षणे. हे कोणते आहे, प्रकुपित वायू, मल, स्वेद, मूत्र जीवालाही स्रोतसाचा अवरोध करून ऊर्ध्वगामी होते आणि त्यांचे दोष उत्क्लेशित झाले आहे. त्या वृद्ध दोषांना कोष्ठातून बाहेर काढून मल मूत्राप्रमाणे वर्ण व गंध असणारे वमन द्रव छर्दीतून मोठ्या वेगाने बाहेर टाकतो. अशा रुग्णाला सतत तृष्णा, श्वास, हिक्का यांची पीडा होते. अशा प्रकारची छर्दीच्या रुग्णाचा शीघ्र मृत्यू होतो. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे प्रकोपित झालेला वायू, मल, स्वेद, मूत्र व जलवायू स्रोतसांचा अवरोध करून काय होते, ऊर्ध्वगामी होतो आणि त्यांच्या दोष उत्क्लेशित झाल्यामुळे त्यांना वृद्ध दोषांना कोष्ठातून बाहेर आणून मल मूत्राप्रमाणे वर्णगंध असणारे वमन म्हणजे मल आणि मूत्र प्रमाणे ठीक आहे वमन द्रव्य छर्दीतून मोठ्या वेगाने बाहेर टाकतो. त्या अशा रुग्णाला काय होते, तृष्णा होते, श्वास होते, हिक्का होते, पीडा उत्पन्न होते आणि छर्दीच्या रुग्णाला शीघ्र मृत्यू होतो. ठीक आहे, मग दृष्टार्थ संयोगज छर्दीमध्ये काय होते, द्विष्ट म्हणजे ज्यामुळे किडास वाटते असे नकोसे असणारे पदार्थ, विपरीत वचादी वमनयोग उत्पन्न करणारे वामक, अपवित्र, मलिन, बिभत्स आणि मनाला अप्रसन्न असणाऱ्या पदार्थाचे वासाने किंवा असे पदार्थ खाण्याने किंवा असे पदार्थ बघितल्याने मन संतप्त झाल्याने किंवा उद्विग्न झाल्याने जे वमन होते त्याला द्विष्ट अर्थ संयोगाने उत्पन्न होणारी छर्दी असे म्हणतात. नावातच सांगितले की ज्याच्यामुळे किडस वाटते किंवा जे नकोसे असणारे अन्नपदार्थ आहे त्याला बघणे किंवा त्याला खाणे किंवा त्याचा सुगंध घेतल्याने आपल्याला जी छर्दी उत्पन्न होते त्याला आपण द्विष्ट संयोगज छर्दी असे म्हणतो. त्याच्यानंतर असाध्य छर्दीची लक्षणे कोणते आहे, तर असाध्य छर्दीची लक्षणं आहे कृषी किंवा शीन रोगाची सातत्याने होणारी उपद्रवयुक्त म्हणजे श्वासकास, ज्वर, हिक्का, तृष्णा, वेचित्त, हृदरोग, तमक असणारी, रक्तपुययुक्त असणारी, मोरपंखाप्रमाणे चमकणाऱ्या वर्णाची असणारी छर्दी असाध्य असते. म्हणून साध्य आणि उपद्रव रहित अशा छर्दीची चिकित्सा करावी. ठीक आहे,
तर असाध्य छर्दीचे लक्षणे कोणते कोणते आहे? जी कृश किंवा शीन रोगाची छर्दी आहे, सातत्याने म्हणजे नेहमी होत असते, रेग्युलर बेसिसवर, उपद्रवयुक्त असते म्हणजे त्यामध्ये उपद्रव होतात, कास, श्वास, ज्वर, हिक्का, तृष्णा, वेचित्य, हृदरोग, तमक असणारी, रक्तपोयुक्त असणारी, मोरपंखप्रमाणे चमकणाऱ्या वर्णाची असणारी जी छर्दी असते ती असाध्य असते. तर आपल्याला कोणत्या छर्दीची ट्रीटमेंट करायची आहे? जी उपद्रव रहित आहे अशा छर्दीची चिकित्सा करायला सांगितली आहे. छर्दीची चिकित्सा सूत्र आपण पाहू आता. आमाशयामध्ये शोभ किंवा उत्क्लिष्ट झाल्यामुळे छर्दी सर्व प्रकारे उत्पन्न होतात आणि आमाशयात रोगात कफर, लंघन आदी उपचार करणे योग्य असते. म्हणून सर्व छर्दी रोगात लंघन हे मुख्य उपचार सांगितलेले आहे. 10 मिनिटं. छर्दी रोग चिकित्सा आणि क्रमबद्ध सारणी. तर आपण बघू की उपचार, औषध आणि पथ्य अपथ्य काय पालन केले पाहिजे छर्दी रोगामध्ये. सामान्यतः वमन रोगात दोषांची गती ऊर्ध्वगामी असते, म्हणून त्यांना अधोगामी करण्यासाठी विरेचनाचा प्रयोग करावा. आवश्यक असेल तर वामक द्रव्य पाजून वमन करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे वातच छर्दीमध्ये मांसरस आणि युषाबरोबर आहार द्यावा. हृदयशोफ आणि हृदयगती तीव्रतेमध्ये घृत प्रयोग करावा. त्याच्यानंतर आहे ठीक आहे. तर सामान्यतः आपण वमन रोगात दोषाची जी गती आहे ते ऊर्ध्वगती असते, त्यामुळे आपण त्याला अधोगती करण्यासाठी आपण त्याला विरेचनाचा प्रयोग करायला सांगितले आहे, किंवा आवश्यक असेल तर त्याला वामक द्रव्य पण आपण देऊ शकतो. वातच छर्दीमध्ये काय असते, जे रोगाचा बल असते तो क्षीण झालेला असतो, किंवा तर त्याच्यामध्ये आपण मांसरस आणि युषाबरोबर आहार द्यायचा सांगितला आहे. हृदयामध्ये शोभ उत्पन्न झाला असेल किंवा हृदयगती तीव्रतामध्ये घृताचा प्रयोग सांगितला आहे. मग आहे पित्त छर्दीचे उपचार. याच्यामध्ये आपण पित्त छर्दीमध्ये दोषानुलोमन करण्याचा प्रयत्न करावा किंवा आमाशयात पित्ताधिक्य असेल तर वमन करावे. अवलेह मधुर करून सेवनास द्यावे. शीतल जल किंवा कषाय द्रवसिद्ध जल पाजावे. मधुर सरबत पिण्यास द्यावे. तृष्णा आणि वमन असताना वाडा आणि सुगंधवाडा किंवा सुवर्णगैरिक, सुगंधवाडा किंवा श्वेतचंदन चूर्ण आवळ्याच्या रसातून किंवा मधातून द्यावे. चंदन, वाडा, जटामांसी, द्राक्षे, सुगंधवाडा आणि सुवर्णगैरिक थंड पाण्यातून द्यावे, किंवा सुवर्णगैरिक शाली तांदळाची पिठी किंवा मुरवा चूर्ण किंवा तंडोलोदक द्यावे. नेक्स्ट आहे कफच छर्दी. कफच छर्दीमध्ये कफस्थान आणि आमाशयाच्या शोधनासाठी वमन करावे. त्यानंतर कफग्न औषध व पथ्यप्रयोग करावा. अतितीव्र छर्दीमध्ये शुद्ध मनशिळ, एकरत्ती, लिंबाचा रस आणि मधातून किंवा पिंपळी व मरीचे चूर्ण, कवठाचा रस व मधातून चाटण्यास द्यावे. ठीक आहे. तर पित्त छर्दीमध्ये आपण काय बघितले होतं की दोषाचा अनुलोमन करण्याचा प्रयत्न करावा. आमाशयात पित्ताचा अधिक असेल तर वमन करायचं आहे. ठीक आहे. अवलेह मधुर करून सेवनात द्या. अवलेह द्यायचा आहे, तो पण मधुर. शीतल जल द्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये उष्णता वाढली आहे, दाह वगैरे वाढला म्हणून शीतल जल व्यास द्यायचा आहे त्याला. मधुर सरबत पिण्यात द्यायचे आहे. तृष्णा आणि वमनाचे हे असताना त्याच्यामध्ये वाडा, सुगंधवाडा, सुवर्णगैरिक, सुगंधवाडा किंवा श्वेतचंदन चूर्ण हे जे आहे ते स्निग्ध द्रव्य शीतद्रव्य जसं चंदन आहे हे सगळे द्यायचे आहे. तंडुलोदक पण देऊ शकतो आपण. कफछर्दीमध्ये काय करायचं आहे, कफस्थान आमाशयाच्या शोधण्यासाठी वमन सांगितलं आहे. त्यानंतर कफग्न औषध सांगितलं आहे, पथ्याचा प्रयोग सांगितला आहे. अतितीव्र छर्दीमध्ये शुद्ध मनशिडा आणि लिंबाचा रस, पिंपळी व मरची कवठातून मधातून चाटण्यास द्यावा, याच्याने वमन होऊन जाते. नेक्स्ट आहे औषध. तर औषध योग आपण कोणते कोणते वापरतो ते बघू. तर हरितकीने विरेचन देऊ शकतो. 4 ग्रॅम हरितकी चूर्ण गरम पाण्यातून द्यावे. रुचिकर आणि अनुलोमक द्रव्य मध किंवा दुधाबरोबर विरेचनार्थ द्यावे. वमन आपण कशाने करतो, कडू घोसाडे किंवा कडू दोडका यांच्या बिया वाटून ते पाजून वमन करावे. त्याच्यानंतर आहे वातच छर्दीमध्ये सेंधा मिसळून घृतपान करावा किंवा धने, सुंठ, दही, डाळिंब रस घालून सिद्ध घृतपान करावे. रोगानुसार योग्य मात्रा घृत घेऊन त्यात शुंठी, मिरे, पिंपळी चूर्ण, सेंध, सोआर्चल आणि विडलवन मिसळून पाजावे. मग आहे अनुलोमनासाठी द्राक्ष, विदारी, कंद, स्वरस, उसाच्या रसाबरोबर निशोत्तर चूर्ण द्यावे, म्हणजे विरेचन करासाठी जे द्रव्य द्यावे. अवलेपमध्ये कोणतं कोणतं आहे, साडीच्या लाया, जवाचा सत्तू, जवाचा मंडा, सईद भात, नारळ, द्राक्षे किंवा आंबट बोराच्या चूर्णात साखर, मध व पिंपळी मिसळून चाटण्यास द्यावे. सेकंड आहे शुद्ध स्रोतोसांजन,
साडीच्या लाया, नीलकमल, आंबट बोरांचा गरम मधाबरोबर द्यावा. तिसरं आहे हरितकी चूर्ण मधातून द्यावे. आंबट बोर बीज, गरास, शुद्ध अंजन, माक्षिक वीट, साडीच्या लाया, साखर व पिंपळ चूर्ण चाटवावे. नंतर आहे शीत कषाय. शीत कषाय म्हणजे थंड क्वाथ पण देऊ शकतो. मूग, वाडा, धने किंवा चणे किंवा मका किंवा गुडवेल 6 पट पाण्यात रात्रभर भोजून ते पिण्यास द्यावे. शीत कषायामध्ये फांटसारखा आपण बघू शकतो. तसेच उसाचा रस किंवा गोदुग्ध रात्रभर चंदनात ठेवून सकाळी पाजावे. वमन योगमध्ये काय आहे? पिंपळी आहे, मोहरी आहे, निंबाच्या क्वाथामध्ये मदनफूल चूर्ण आहे आणि सेंधव मिसळून पाजावे. रोगाच्या सात्मतानुसार जुना मध, जुनी सिदू, अरिष्ट, राग, शाडव सरबत घ्यावे. द्राक्षाचे, कवठाचे आणि इडलिंबाचे सरबत करून द्यावे. आवडे, हिरडे, बेवडे, वावडिंग, संभाग चूर्ण, त्यात सुंठ चूर्ण, मध घालून द्यावे. जांभूळ आणि आंबट बोरे, नागरमोथा व काकडशिंगी किंवा धमासा चूर्ण मधाबरोबर द्यावे. ठीक आहे. तर औषधीचे आपण मेन योग बघून घेऊ की औषधीमध्ये आपण का देतो? हरितकीने विरेचन करू शकतो. हे चूर्ण गरम पाण्यात द्यायचं आहे. रुचिकर आणि अनुलोमक द्रव्य मधासोबत दुधाबरोबर देऊ शकतो. वमनमध्ये कडू घोसाडे किंवा कडू दोडका, ठीक आहे, यांच्या बिया वाटून करायच्या. वातछर्दीमध्ये सेंधव मिसळून मृतपान करायचं आहे किंवा धने सुंठ सेंधव मिसळून मृतपान करायचं. रोगानुसार योग्य मात्रेत घृत घेऊन त्याला सुंठ, मिरे, पिपडी, सेंधव, सोआर्चल, विडलावून मिसळून पाजायचं आहे. ठीक आहे. हे झालं वमन होते त्याच्यानं. मग अनुलोमनमध्ये विरेचनासाठी द्राक्षविदारी कंद किंवा उसाच्या रसाबरोबर निशोत्तर चूर्ण द्यायचं आहे. अवलेपन कोणतं करतो आपण? साडी लाव्याच्या, जवाचा सत्तू, जवाचा मंडा, हे सगळे आहे ते अवलेपन आपण करतो. शीतकषामध्ये फांट कोणते आहे? मूग झालं, वाडा आहे, धने किंवा चणे किंवा मका, गुडवेल 6 पट पाण्यात रात्रभर भिजवून ते पाणी पिण्यास द्यावे. हे लक्षात ठेवू शकतो. उसाचा रस किंवा गोदुग्ध रात्रभर चंदनात छानण्यास ठेवून त्याला सकाळी द्यावे. मग वमन कोणते आहे? पिपडी देऊ शकतो, मोहरी, मदनफळ चूर्ण, सेंधव मिसळून द्यावे. ठीक आहे. हे झालं औषध. आता आपण पाहू त्याचे पथ्य. तर पथ्यामध्ये काय कोणते पथ्य पडायचे आहे? तर शमन चिकित्सेच्या दृष्टीने रोग्याला त्याच्या इच्छेप्रमाणे लघु व शुष्क भक्ष्य, भोज्य इत्यादी खाण्यास द्यावे. वातछर्दीमध्ये तितर आहे, मोर, चिमणी यांच्या विधिवत केलेल्या मांसरसाबरोबर किंवा धने किंवा बृहत पंचमूळ सिद्ध जलात कुडितेचे सिद्ध युष किंवा जवाच्या जाड रव्याबरोबर आहार द्यावा. जेवण आंबट दही व आंबट डाळिंब रसाने आंबट करून मनपसंत मांसरस आणि युष बरोबर द्यावे. आहार स्निग्ध व रुचिकर असावा. ठीक आहे. पित्तछर्दीमध्ये संशोधनाच्या नंतर साडीच्या लायांचा सत्तू किंवा पेयामध्ये मध, साखर मिसळून पिण्यास द्यावे किंवा मूगच्या युषातून किंवा जांगल प्राण्यांच्या मांसाबरोबर मार्ग शीर्षोत्पन्न तांदळाच्या भात द्यावा. पेया कोणती देऊ शकतो आपण? द्राक्षाचा काढा, तपवलेले मातीचे ढेकूळ, विझवलेले पाणी किंवा आंब्याच्या व जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा व मध मिसळून पाजवायचा आहे. त्यानंतर आहे पथ्यासाठी जुने गहू, जव, मार्गशीर्ष मध्ये उत्पन्न झालेले तांदूळ, पडवड आहे, गुडवेल आहे, चित्रक सिद्ध जलात बनवलेल्या युषाबरोबर किंवा त्रिकोटू सिद्ध जल किंवा निंबा सिद्ध जलात केलेल्या युषात आंबट डाळिंबरस, मरीचे चूर्ण मिसळून सेवन करायला सांगितले आहे. जांगल मांसरस व सडईवर चे मांस द्यावे. मूग, मसूर, चणे व वाटाण्याचे सत्तू, सुंठ चूर्ण आणि मधातून द्यावा. ठीक आहे. तर पथ्य आपण मेन बघू की कोणते आहे. त्याला शमन चिकित्सेच्या दृष्टीने इच्छेप्रमाणे लघु आणि शुष्क भक्ष्य भोजनात द्यायचे आहे. त्याला वातछर्दीमध्ये त्याला बृहन जसे मोर, तितर, चिमण्या यांच्या विधिवत मांसरसाबरोबर किंवा धने, बृहत पंचमूळ सिद्ध जलात कुडीत सिद्ध युष किंवा जवाच्या रव्याबरोबर आहार द्यावा. म्हणजे तेच बृहन करणारे द्रव्य तर कृशता उत्पन्न होते त्याला, म्हणून त्याच्यामध्ये हे द्रव्य वापरावे. जेवण आंबट दही व आंबट डाळिंबरस आंबट करून मनपसंत मांसरस किंवा युषाबरोबर द्यायचा आहे. आहार कसा असावा? स्निग्ध आणि रुचिकर असावा. पित्तछर्दीमध्ये संशोधनाच्या नंतर आपण साडीच्या लाया, सत्तू देऊ शकतो. ठीक आहे. पेयामध्ये आपण पाहू द्राक्षाचा काढा आहे,
आंब्याच्या वडे, आंबडीच्या कोवड्या पानांचा काढा हे देऊ शकतो आपण. पथ्य कोणत्या जुने गहू, जव, मार्गशीर्षमध्ये उत्पन्न तांदूळ आहे. गुडवेल आहे, चित्रक सिद्ध जलात बनलेला युष. ठीक आहे. खाली इम्पॉर्टंट आहे जांगल मांस रस व सडईवरचे मांस. मुंग मांस, मसूर आहे, चणे व वाटाण्याच्या सत्तू, सुंठ चूर्ण आणि मधातून द्यावा. आपण पाहू की हे 3 पॉईंट आहे. सन्निपात, सर्दी, वातपित्त यांच्या वेगवेगळी जी चिकित्सा सांगितली आहे ती सर्व चिकित्सा प्रथम सर्दी रोगात दोष, रोगस्थिती, ऋतू आणि रोगाचे अग्निबल यांचा विचार करून दिली पाहिजे. ठीक आहे. मग द्विष्टार्थ संयोगत सर्दी रोगाची चिकित्सा कशी केली पाहिजे. त्याच्यामध्ये द्विष्ट म्हणजे ज्या बदल्याला किडसणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामुळे झाली होती. त्याच्यामध्ये मनोनुकूल प्रियवचन म्हणजे चांगले शब्द बोलावे, आश्वासन आणि रोग्याला प्रसन्न राखण्याचे प्रयत्न करायचा आहे. आवडणाऱ्या गंध हुंगण्यास द्यायचा आहे. सुंदर दृश्य दाखवायचं आहे. शृंगार रसाच्या कथा गोष्टी सांगायच्या. मनोनुकूल व्यंजन द्यायचे आहे. अवल्या आहे, युष आहे, सरबत आहे, मांसरस तथा उत्तम वर्ण गंध रसयुक्त पदार्थ आणि आहार करायचा आहे. ठीक आहे. मग आहे गंध, रस, स्पर्श आणि रूप जे रोग्याला प्रिय असेल ते त्याला मिळवून द्यायचे आहे. जरी ते असात्म्य असेल तरी रोग्याला प्रिय असल्यामुळे तितकेच हानिकारक होत नाही. तेच आहे त्याला आवडणारे पदार्थ द्यायचे असं सांगितलं आहे. सर्दीच्या उपद्रवाची चिकित्सा. सर्दीत अन्य उपद्रवास्वरूप एखादा रोग उत्पन्न झाला तरी त्याची चिकित्सा त्या रोगाधिक्यामध्ये सांगितलेल्या औषधांनी करावी. वामनाच्या अतियोगात शीतांबू परिषेक आणि जे कफावर उपचार चरिक सिद्धिस्थान अध्याय 6 मध्ये सांगितले आहे त्यांचा प्रयोग करावा.